गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समित्यांमध्ये कवडीमोल दर मिळत आहे। या सततच्या दर घसरणीमुळे शेतकऱ्यांचं कांदा विक्रीतून कोट्यवधी रुपयाचं नुकसान होत आहे। एकीकडे कांद्याला उत्पादन खर्च 2000-2500 इतका येत असताना कांदा मात्र शेतकऱ्यांचा 1800-1200 रुपये प्रति क्विंटल या दराने विकला जात आहे। केंद्रातील सरकार असेल, राज्यातील सरकार असेल, शेतकऱ्यांच्या कांद्याच्या दराच्या या प्रश्नावर कुठल्याही प्रकारे उपाययोजना करत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून येत्या शुक्रवारपासून 12 सप्टेंबर रोजी कांद्याच्या उत्पादकांनी राज्यातील आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री यांना फोन करो आंदोलन या माध्यमातून फोन करायचे आहे आणि जा विचारायचे आहे की आमच्या कांद्याचे दर केव्हा वाढणार। मी रामचंद्र संपतराव सिंधुदुर्ग साखरगड निवासिनी केटरर्स चे मालक। मी कोरेगाव तालुक्यातून जे आमदारांनी आम्हाला मार्गदर्शन केलं कलरच्या संदर्भात, ते आमच्या तालुक्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्वांनी मिळून एक मताने असा निर्णय घेतला आहे की आजपासून आम्ही कोरेगाव तालुक्यात जास्तीत जास्त प्रमाणात सर्व लोक कलरचे वापर कमीत कमी करू असं आम्ही साहेबांना ग्वाही दिली आहे आणि तसे आम्ही ह्याचे पालन करणार आहे। सगळे झुंडशाहीच्या जोरावर तुम्ही पाहिला असेल, संविधानाने सगळ्याला अधिकार दिलेला आहे आंदोलन करायचा, उपोषण करायचा, निदर्शने करायचा, परंतु जे मराठा समाजाच्या वतीनं जे मुंबईमध्ये जे आंदोलन करण्यात आलं, ज्या झुंडशाहीच्या जोरावर सरकारला या ठिकाणी नमवण्याचं काम केलं आणि मी म्हणेल तो कायदा अशा पद्धतीनं तो GR काढून घेतला। निश्चितच सर्वप्रथम मी या सरकारचा जाहीर निषेध करतो। झुंडशाहीच्या जीवावर कुठलीही गोष्ट टिकत नसते जास्त काळ, त्याला कायदा, सुव्यवस्था, न्यायालय या गोष्टी असतात। आज जे महिन्याभरा अगोदर राहुल गांधींनी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी वोट चोर ही जी संकल्पना आहे आणि त्यांनी जे बाय प्रूफ सगळ्या मीडियासमोर ते करून दाखवलं की एकाचं नाव हे प्रत्येक स्टेटमध्ये आणि एका घरात हे 100-150 लोक राहतात आणि यांनी हे वोट चोरी करून हे सगळं मिळवलेलं आहे। पंतप्रधान वोट चोर करून गादीवर बसलेले आहे। म्हणून आम्ही आज मुद्दाम पंजाबराव देशमुख लॉ कॉलेज समोर आम्ही एक स्वाक्षरी अभियान घेतलं की जी नवीन पिढी जे वकील होणार आहेत, जे जज होणार आहेत, त्या कारणाने आम्ही मुद्दाम हे कॉलेज निवडलं। या कॉलेजपासून आम्ही सुरुवात केली, परिषद घेतली आहे। ही माझं म्हणणं आहे, लोकशाहीवर घाला आहे। ईव्हीएम आणा तुम्ही, ईव्हीएम कट करा आणि बॅलेट पेपर आणा। हे आमचा पहिला मुद्दा आहे। दिल्लीला पहिली पत्रकार परिषद मी घेतली विधानसभा झाल्यानंतर। अक्कलकोटला माझा उमेदवार होता, जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपये त्यांनी खर्च केला असतं, सुनील बंडगर म्हणून आहे, आणि त्याच्या गावात 0 मतदान आहे। त्याच्या आईचं बी नाही, बापाचं बी नाही, बायकोचं बी नाही, त्याचं बी नाही, मुलाचं बी नाही। आणि पहिली प्रेस मी कुठे घेतली, तुमचे ह्याच यवतमाळचेच पत्रकार आहेत आपले वानखडे साहेब, ते बी होते बघा दिल्लीला, अशोक वानखडे, त्यांना विचारा। मग तिथे घेतल्यावर आम्ही प्रूफ दाखवलं, सर्व दाखवलं त्या गावातलं। ही चोरी केलेली आहे भाजपने ही चोरी करून सरकार आणलेलं आहे। नाही तिथं माझा उमेदवार आहे तिथं।